छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर झाली आहे। मात्र या यादीमध्ये तब्बल 2698 मतदारांची नावे दुहेरी नोंदवली गेल्याचा गंभीर प्रकार उघडकीला आलाय। पैठण नगर परिषद हद्दीमध्ये सध्या 35722 मतदार आहेत। त्यापैकी 2698 जणांची नावे तालुक्यातल्या ग्रामपंचायतींच्या यादीतही नोंदवली गेली आहेत। तालुका स्तरावरही एकाच मतदाराची नावे दोन ठिकाणी असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीला आलेले आहेत। मतदार यादीमधील घोटाळा चंद्रपूर जिल्ह्यातही समोर आलाय। घुग्गुस या गावात एकाच घरात 119 मतदारांची नोंद सापडली आहे। मुळात या घरी केवळ 2 मतदार आहेत। एका लहानशा घरात एवढ्या मतदारांची नोंद कशी काय करण्यात आली हा मोठा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। पालघरमध्ये सुद्धा मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचं बघायला मिळालंय। नालासोपाऱ्यात एकाच महिलेचं 6 वेळा मतदार यादीत नाव आहे, मात्र मतदान एकाच वेळी केल्याचं स्पष्टीकरण महिलेनं दिलंय। हा घोळ नेमका काय आहे, कुठे कुठे आहे आपण बघूया। संभाजीनगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या यादीत मोठा घोळ आहे। तब्बल 2698 मतदारांची नावे दुहेरी नोंद झालेली आहेत। पैठण नगर परिषद हद्दीमध्ये सध्या 35722 मतदार जाहीर झालेले आहेत। 2698 जणांची नावे ग्रामपंचायतींच्या यादीतही नोंदवली गेली आहेत। एकाच मतदाराची नावे 2 ठिकाणी असल्याचे प्रकार त्यामुळे उघडकीला आले आहेत। चंद्रपुरात घुग्गुस या गावामध्ये एकाच घरात 119 मतदारांची नोंद झाली आहे। लहानशा घरात एवढ्या मतदारांची नोंद कशी असा प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित झाला आहे। पालघरमध्ये मतदार यादीत मोठे घोळ असल्याचं समोर आलंय। नालासोपाऱ्यात एकाच घरामध्ये एकाच महिलेचं 6 वेळा मतदार यादीमध्ये नाव आहे। मतदान मात्र एकाच वेळी केल्याचं या महिलेने स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान या मतदार यादीमधल्या घोळावरून राज ठाकरेंनी निशाणा साधलाय। मुंबईत सुद्धा मतदार याद्यांची तपासणी झाली पाहिजे अशी मागणी राज ठाकरेंनी केलेली आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। मतदार याद्यांच्या पुनर्परीक्षणाला विरोध का करता असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारलेला आहे। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे। मी 16-17 पासून बोलतोय तेव्हा मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। 16-17 सालापासून मी बोलतोय ना, बाकीचे आता बोलायला लागले। मुंबई महानगरपालिकेतली मग मतदार यादींची तपासणी पुनर्तपासणी झाली पाहिजे का? झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतात। मतदार याद्यांमध्ये दोष आहे तर त्याचं जे पुनर्निरीक्षण आहे त्याला विरोध का करतात? त्याचं कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन जे आहे हाच याच्यावरचा उपाय आहे। गेल्या 25 वर्षामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन न झाल्यामुळे मतदार याद्यांमध्ये दोष निर्माण झालेले आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मी स्वतः 2012 साली अशा प्रकारचे जे काही दोष आहेत त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलेलो आहे। हायकोर्टात माझी पिटिशन आजही पेंडिंग आहे त्या संदर्भातली। निवडणूक आयोगाने कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलेलं आहे तर त्यालाही हे विरोध करतात, हे अतिशय चुकीचं आहे। त्याला का विरोध करतात? अगदी योग्य आहे। मी काल सुद्धा यावर बोललेलो आहे की राहुल गांधीजींनी मला वाटतं विरोधी पक्षातील आणि देशातील प्रत्येक नागरिकाचे डोळे उघडलेले आहेत। आज लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी ही बाजू पुढे मांडल्यानंतर विरोधी पक्षाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीची किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या निवडणुकीतील उमेदवाराची जबाबदारी आहे की आता जर आपणच कुठेतरी ही जबाबदारी घेतली पाहिजे। मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो त्या मतदारसंघातील सुद्धा मतदार याद्या पडताळणी करायचं काम हे आम्ही सुरू केलेलं आहे। हे प्रत्येकाने केलं पाहिजे। मतदार यादीमध्ये दुबार नावं, मतदार यादीमध्ये चुकीची नावं ही काढण्याची प्रोसिजर असते, पण काही लोकांना मतदार यादीच माहिती नाही हो। जे कधी स्वतः ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे गेले नाही त्यांना मतदार यादी काय कळणार आहे? मतदार यादीमध्ये जर दुबार नावं असतील, जर मृत नावं असतील, जर अजून काही नावं असतील तर ती तक्रार करून काढण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाने सर्वसामान्य मतदाराला दिलेले आहेत। पण ज्यांनी कधी स्वतः निवडणुकाच लढवल्या नाहीत ते आता मतदार यादीवर बोलायला लागलेले आहेत, हे आमचं दुर्दैव आहे। मी पहिल्या दिवसापासून सांगतो की राज्यामध्ये घोटाळा आहेच। संगमनेरच्या पराभूत आमदार जे कधीच पराभूत झाले नसते, हा घोटाळा नसतात, त्यांनी तर ऑडिओच प्रसिद्ध केली होती ना। बिहारमध्ये एका घरामध्ये 147 मतं आणि ज्या जाती एकमेकांच्या जवळही जात नाही त्या जाती एका घरात, पासवान, कुर्मी, मुसलमान सगळे एका घरात। म्हणजे जे भारतात कोणालाही जमलं नाही ते इलेक्शन कमिशनला जमतंय। जातीय सलोखा, धार्मिक एकता हे सगळं इलेक्शन कमिशनला जमतंय।
इकडे मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षांची ताकद आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. या दोन पक्षांव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही असं ते म्हणतात. मनसे पदाधिकाऱ्यांना त्यांनी निवडणुकीची तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसंच महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या बैठकीमध्ये त्यांनी अनेक सूचना केलेल्या आहेत. राज ठाकरे यांनी बैठकीत नेमक्या काय सूचना केल्यात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षाची ताकद आहे. या दोन पक्षांव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद